आज सकाळपासून आमच्या शेतात ऊसाची लागण सुरू होती. सगळे कामगार खूप मेहनत करत होते. कोण ऊस लावत होतं, तर कोण पाणी सोडत होतं. मग मी त्यांच्यासाठी पाणी, चहा घेऊन गेले. रानात गेल्यावर किती छान वाटतं ना. शांत वातावरण, हिरवंगार शेत आणि मातीचा सुगंध. आणि बघा ना, किऊ पण सगळ्यांना बघून ऊस लावायला लागली. तिला जे आम्ही करतो तेच करायचं असतं. छोटी शेतकरीणच आहे आमची. तिची ती मस्ती बघून सगळेच हसायला लागले. आज सकाळी सकाळीच आमचे बाबा नारळाच्या झाडांपासून खराटा बनवत बसले होते. त्यांचं ते काम बघायला मला खूप आवडतं. किती शांतपणे आणि मेहनतीने ते सगळं करत होते. आजकाल सगळं तयार मिळतं, पण आधीसारखी ही कामं अजूनही आमचे बाबा स्वतः करतात. नारळाच्या झाडांच्या पानांपासून खराटा कसा बनवतात हे बघताना खरंच जुन्या दिवसांची आठवण आली. गावाकडचं जीवन किती साधं आणि सुंदर असतं ना. मग आम्ही थोड्या गप्पा मारल्या, सकाळची थंड हवा एन्जॉय केली आणि दिवसाची सुरुवात झाली. मग आम्ही थोडं पुढे रानात फिरायला गेलो. तिथं मस्त पाणी चालू होतं. विहिरीजवळ बसून खूप छान वाटत होतं. पण खरं सांगायचं तर मला रानात जायची थोडी भीतीच वाटते. कारण आधी आमच्या इथं बिबट्या यायचा. त्यामुळे मी आता जास्त वेळ रानात थांबत नाही. आणि मग आम्ही पाण्यात खेळायला गेलो. ते थंडगार पाणी बघून असंच वाटत होते की दिवसभर इथेच बसावं. किती शांत आणि सुंदर वातावरण होतं. पाण्याचा आवाज, थंड हवा आणि आजूबाजूला हिरवंगार शेत. आणि ही बघा, ही आमची विहीर आहे. किती पाणी आहे त्यात. ही विहीर आमच्यासाठी खूप खास आहे. रानात गेलं की इथं थांबल्याशिवाय अजिबात करमत नाही. मग थोडा वेळ तिथेच बसून आम्ही मस्त एन्जॉय केला. असे छोटे छोटे मुवमेंट्सच आयुष्य अजून सुंदर बनवतात. थोडा वेळ सगळं बघितलं, गप्पा मारल्या आणि मग आम्ही निघालो घरी. असा गेला आजचा आमचा पूर्ण दिवस रानात. चला बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की फॉलो करा.